छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कथा. त्यात आजची कथा आहे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्य सैनिकांचे नियम, शिस्त, सन्मान आणि धर्मरक्षणाची प्रेरणादायी गाथा. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये स्वराज्य उभं राहत होतं. एका बाजूला मोगलांची प्रचंड सत्ता, दुसऱ्या बाजूला आदिलशाही आणि कुतुबशाही सारख्या ताकदवान सल्तनती होत्या. अशा काळात एक तरुण राजा स्वतःचं राज्य उभारत होता, छत्रपती शिवाजी महाराज. पण शिवाजी महाराजांचं स्वराज्य फक्त तलवारीच्या जोरावर उभं नव्हतं. ते उभं होतं मूल्यांवर, शिस्तीवर आणि न्यायावर. महाराजांना माहिती होतं, फक्त युद्ध जिंकून राज्य टिकत नाही, लोकांचा विश्वास जिंकावा लागतो. म्हणूनच त्यांनी आपल्या सैनिकांसाठी कठोर नियम तयार केले होते. हे नियम त्या काळात अत्यंत वेगळे होते, कारण अनेक सैन्यामध्ये लूटमार, स्त्रियांचा अपमान आणि सामान्य लोकांवर अत्याचार ही सामान्य गोष्ट मानली जात होती. पण स्वराज्याचं सैन्य वेगळं होतं. एकदा रायगडावर मोठी सभा भरली होती. नवीन सैनिकांची भरती झाली होती. तरुण मावळे उत्साहाने भरले होते. त्यांच्या डोळ्यात युद्धाची आग होती. महाराज दरबारात आले. सगळ्यांनी जय भवानी, जय शिवाजी चा जयघोष केला. महाराजांनी सर्व सैनिकांकडे पाहिलं आणि शांतपणे बोलायला सुरुवात केली. तुम्ही फक्त तलवार चालवणारे सैनिक नाही, तुम्ही स्वराज्याचा चेहरा आहात. दरबारात शांतता पसरली. पहिला नियम, स्त्रीचा सन्मान. महाराज म्हणाले, युद्धात शत्रूवर विजय मिळावा, पण कोणत्याही स्त्रीचा अपमान होणार नाही. एक तरुण सैनिकाने विचारलं, महाराज, शत्रूच्या घरातील स्त्रियांनाही? महाराजांचा आवाज कठोर झाला. स्त्री कोणाचीही असो, ती माता आहे, ती बहीण आहे. सगळे शांत झाले. महाराज पुढे म्हणाले, जो स्त्रीचा अपमान करेल तो स्वराज्याचा सैनिक राहणार नाही. दुसरा नियम होता धर्माचा आदर. त्या काळात अनेक युद्धांमध्ये मंदिरे तोडली जात, धर्मग्रंथ जाळली जात. पण महाराजांनी स्पष्ट आदेश दिला, कोणत्याही धर्मस्थळाचा अपमान करायचा नाही. मस्जिद असो, मंदिर असो किंवा चर्च असो, सैनिकांना सर्वांचा आदर करण्याची शिकवण दिली गेली. महाराज म्हणाले, आपलं युद्ध अन्यायाविरुद्ध आहे, धर्माविरुद्ध नाही. तिसरा नियम होता रयतेला त्रास नाही. एकदा काही सैनिक मोहिमेवरून परत येत होते. रस्त्यात त्यांना गरीब शेतकरी भेटला. त्याच्याकडे थोडं धान्य होतं. काही सैनिक म्हणाले, हे घेऊया, युद्धासाठी उपयोग होईल. तेवढ्यात त्यांच्या सरदाराने त्यांना थांबवलं. महाराजांचा आदेश विसरलात का? स्वराज्याच्या सैनिकांना स्पष्ट सांगितलं होतं, रयतेचा एक दाणा देखील जबरदस्तीने घ्यायचा नाही. जर काही हवं असेल तर योग्य मोबदला द्यायचा. कारण महाराज म्हणत, रयत सुखी असेल तरच स्वराज्य मजबूत राहील. चौथा नियम, लूट नव्हे, संरक्षण. त्या काळातील अनेक सैन्ये युद्ध जिंकल्यानंतर शहरं लुटत असत. पण स्वराज्याच्या सैन्याला वेगळं प्रशिक्षण दिलं गेलं. एकदा एका मोहिमेनंतर काही सैनिकांना मोठे धन सापडलं. त्यांनी ते
स्वतःजवळ ठेवण्याचा विचार केला. ही बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी त्या सैनिकांना दरबारात बोलवलं. ते म्हणाले, स्वराज्याचा सैनिक चोर नसतो. सैनिकांनी मान खाली घातली. महाराज पुढे म्हणाले, आपण लोकांचं रक्षण करण्यासाठी आहोत, लूट करण्यासाठी नाही. स्वराज्याच्या सैन्यात शिस्त अत्यंत कठोर होती. उशीर, आदेश मोडणे किंवा निष्काळजीपणा सहन केला जात नव्हता. एकदा पहाऱ्यावर असलेला सैनिक झोपलेला आढळला. त्यामुळे संपूर्ण किल्ला धोक्यात येऊ शकला असता. महाराजांनी त्याला कठोर शिक्षा दिली. काहींना ती कठोर वाटली, पण महाराज म्हणाले, एका सैनिकाची चूक हजारो लोकांचा जीव घेऊ शकते. स्वराज्याच्या सैनिकांमुळे सामान्य लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. गावात मराठा सैनिक आले की लोक घाबरत नसत. त्यांना उलट आनंद होत असे, कारण त्यांना माहिती होतं हे सैनिक आपलं रक्षण करतील. एक वृद्ध शेतकरी एकदा म्हणाला, पहिल्यांदाच आम्हाला सैन्याची भीती वाटत नाही. हे ऐकून महाराजांच्या डोळ्यात समाधान दिसलं. शत्रूही प्रभावित. एकदा एका परकीय प्रवाशाने मराठा सैन्य पाहिलं. त्याने आश्चर्याने विचारलं, हे सैनिक लूटमार का करत नाहीत? त्याला उत्तर मिळालं, कारण ते शिवाजी महाराजांचे सैनिक आहेत. हळूहळू स्वराज्याच्या सैन्याची कीर्ती दूरवर पसरली. लोक म्हणू लागले, ते फक्त योद्धे नाहीत, हे शिस्तबद्ध रक्षक आहेत. कल्याणचा प्रसंग. एकदा मराठा सैन्याने कल्याण जिंकलं. तेथे सुभेदाराची सून मराठ्यांच्या ताब्यात आली. काही सैनिकांनी तिला महाराजांसमोर आणलं. महाराजांनी तिला पाहताच डोळे खाली केले आणि म्हणाले, आमच्या आईसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. सगळे स्तब्ध झाले. महाराजांनी त्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवलं. हा प्रसंग संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला. स्वराज्याचं सैन्य मोठं होतं म्हणून लोकांनी त्यांचा आदर केला नाही, तर त्यांच्या शिस्तीमुळे, नैतिकतेमुळे आणि माणुसकीमुळे केला. महाराजांना माहिती होतं, तलवार भीती निर्माण करू शकते, पण चांगलं वर्तन विश्वास निर्माण करतं आणि विश्वासावरच स्वराज्य उभं राहतं. खरा योद्धा तोच जो शक्तीसोबत संयम ठेवतो. स्त्री सन्मान आणि धर्माचा आदर हीच खरी संस्कृती. शिस्त नसलेली ताकद विनाश करते. नेता आपल्या वर्तनाने सैन्य घडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, तर माणुसकीही जिंकली. म्हणूनच आजही त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. जय भवानी, जय शिवाजी.